रिझर्व्ह बँकेनं जिल्हा बँकांवर आणलेल्या चलनबंदीनं राज्यातील शेकडो कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याची भीती सतावतीये। संचालक आणि राजकारण्यांच्या गैरकारभारानं राज्यातल्या अनेक बँका अडचणीत आल्या। त्यांची कठोर चौकशी करून कर्मचारी अधिकाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी कर्मचारी संघटनेनं व्यक्त केली आहे। संघटनेचे राज्य अध्यक्ष विजय मोगल यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सहकारी बँकांना सहकार्य न केल्यामुळे आता सर्व सहकारी बँका आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। मात्र यामुळे या बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। उद्या त्यांची कुटुंबही उद्ध्वस्त होणार आहे। आपण जाणून घेऊया या फेडरेशनचे अध्यक्ष विजय मोगलजी आपल्याकडे आहेत। विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून ह्या नोटा स्वीकारण्यास अचानक बंदी घातल्यामुळे या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवरती मोठं अरिष्ट कोसळलेलं आहे। आज जवळपास महाराष्ट्रातल्या 9 जिल्हा बँकांनी 9,000 कोटीच्या 500 आणि 1000च्या नोटा त्यांच्याकडे जमा झालेल्या आहेत आणि त्या जर आपण ग्राहकांना परत केल्या नाही, डिपॉझिटर्सला परत केल्या नाही, आज या जाहीर केल्यामुळं जिल्हा बँकांच्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला आहे। जिल्हा बँकांमध्ये जर काही गैरव्यवहार असतील त्याची चौकशी करून दोषी लोकांवर कारवाई करण्याचा भाग वेगळा, परंतु या आणीबाणीच्या प्रसंगी अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे ह्या जिल्हा बँकांच्या विश्वासार्हतेवर त्याचा दुष्परिणाम होईल। महाराष्ट्रात हजारो कोटीचा व्यवसाय या बँकांवर अवलंबून आहे। ग्रामीण भागाची यंत्रणा या बँकांवर अवलंबून आणि हा निर्णय म्हणजे रोगापेक्षा उपाय जहाल असा प्रकार झाला आहे। हा एकूणच या संपूर्ण निर्णयामुळे केवळ कर्मचारीच नाही तर ग्रामीण भागातली ही संपूर्ण अर्थव्यवस्था डबघायला येणार आहे। शेतकऱ्यांची जे काही व्यवहार शेतकऱ्यांचे करायचे ते कसे करायचे, कर्ज जे वाटायची ती कशी वाटायची आणि त्याचबरोबर येत्या काळामध्ये शेतीला जे काही उत्पन्न मिळतं ते संपूर्ण या बँकांच्या सहकार्यातून मिळत असतं। त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत। त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं याबाबतीत गंभीरतेनं विचार करण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।